नमस्कार. आपण 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी करतो. याचा अर्थ असा की त्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये जात असतो. थोडक्यात दर 14-15 तारखेला सूर्य हा पुढच्या राशीमध्ये जातो आणि त्याचप्रमाणे या 15-16 तारखेच्या आसपास सो या 17 ऑगस्टला सूर्य रवी हा सिंह राशीमध्ये जाणार आहे आणि त्या सिंह राशीच्या त्या गोचरप्रमाणे तुमची चंद्र राशी जी असेल, तुमचं जी रास आहे त्याप्रमाणे साधारण काय गोष्टी लक्षात घ्याव्यात, कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यावं, काय गोष्टी कराव्यात आणि त्याला अनुसरून कुठल्या पुष्पौषधी तुमच्यासाठी उपयोगाला ठरू शकतील, त्यासाठी हा छोटासा एक व्हिडिओ. रवी सिंह राशीमध्ये येतोय. रवी हा ग्रहांचा राजा आहे. आपण किती जरी पत्रिकेमध्ये तो दिवसभरामध्ये पूर्ण पत्रिका फिरत असला तरी शेवटी आपल्या सगळ्यांना तर माहितीये की तो आपल्या भोवती फिरत नाही तर आपण त्याच्या भोवती फिरतो. इनफॅक्ट सगळे ग्रह त्याच्या भोवती फिरतात. ही पूर्ण सूर्यमाला त्या रवी भोवती फिरते. त्याच्याकडनं एनर्जी आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि त्याच्यामुळे सगळं चाललेलं आहे. तो ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी ही सगळी सृष्टी लयाला जाईल. सो हा ग्रहांचा राजा आहे आणि तो त्याच्या स्वराशीमध्ये येतोय. सिंह ही रवीची रास आहे. सो स्वतःच्या घरात राजा हा स्वतःच्या सिंहासनावर स्वतःच्या राज्यामध्ये येणार आहे. त्यामुळे दोन गोष्टी होतील. कुंडलीमध्ये तुमच्या जिथे जिथे सिंह रास आहे, मग ती पहिल्या घरात असेल, 5व्या घरात असेल, 9व्या घरात असेल, 11व्या घरात असेल, त्या त्या भावाच्या त्या त्या घराच्या कारकत्व जे आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने वाढवण्याचा हा काळ आहे. म्हणजे काय, तर समजा तुमचं दुसरं स्थान आहे तर ते धनस्थान आहे. कदाचित धनस्थान वाणी ह्याचं स्थान आहे तर त्यामध्ये त्या कारकत्वामध्ये प्रकर्षाने वाढ होते. त्याच्यामुळे प्रकर्षाने त्याचा इफेक्ट दिसून येतो. समजा 4थ्या घरामध्ये तुमच्या सिंहरास आहे तर मग तुमच्या कुंडलीच्या जन्मकुंडलीच्या तर मग प्रॉपर्टी, आई, वाहने याच्यामध्ये हा इफेक्ट दिसून येईल. समजा ती 7व्या स्थानामध्ये असेल तर पार्टनर्स, मग तुमचा लाईफ पार्टनर असो नाही तर बिझनेस पार्टनर असो, तिथे दिसून येईल. सो या प्रकारे किंवा 12व्या स्थानात असेल तर खर्च किंवा परदेश किंवा एकांतवास या प्रकारचा. सो थोडक्यात काय की सिंह हा रवी हा सिंह राशीत येतोय. सो ऍज आय सेड की तो त्याच्या स्वतःच्या राशीत येतोय. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली सूर्य जो तेज किंवा स्वाभिमान या सगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करतो, राजा, तो सिंह राशीमध्ये येतोय. सिंह राशीचेही तेच गुण आहेत. सिंह हा सुद्धा प्राण्यांचा राजा आहे. त्याच्यामुळे राजा स्वतःच्या राज्यात येतोय म्हटल्यानंतर थोडासा आत्मविश्वास, स्वाभिमान हा वाढू शकतो आणि एक क्रॉस लिमिट केली की तो थोडक्यात तो अहंकारही होऊ शकतो. आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामध्ये थोडासाच एक फरक असतो. सो हा जो काळ आहे तो हुकूम करण्याचा नाहीये, तो नेतृत्व करण्याचा जास्ती आहे. सो नेतृत्वामध्ये हुकुमशाही नसते, नेतृत्वामध्ये नेतृत्व गुण असतात. सो त्याच्याकडे समजा आपण थोडंसं लक्ष दिलं तर जास्ती चांगलं होऊ शकेल. हा जो व्हिडिओ आहे तो एक जनरलाइज व्हिडिओ आहे. हे जे काही 12 गोष्टी बोलल्या जातील तेवढ्याच 12 गोष्टी यापुढे पुढच्या महिन्याभरात जगभरात घडणार आहेत असं नाही. कारण आपली जन्मकुंडली जी आहे त्याच्यामध्ये जी ग्रहस्थिती आहे त्याचे प्रमाणे परिणाम दिसतात. एखाद्याला याच्यातला कुठलाही परिणाम दिसणार नाही, कारण जन्मकुंडलीमध्ये समजा बाकीचे कुठले ग्रह त्या पर्टिक्युलर भावाला वर दृष्टी टाकत असतील तर त्याचे परिणाम हे नलिफाय होतात किंवा ऍक्सेंच्युएटही होऊ शकतात. सो हा मार्गदर्शक म्हणून या व्हिडिओचा वापर करावा. असं प्रचंड एक काळ्या दगडावरची रेघ असं त्याला घेऊ नये. पण प्रश्न हा पडतो की मला कळणार कसं की माझ्या कुंडलीमध्ये सिंह रास ही कुठल्या स्थानामध्ये आहे. माझी कुंडलीच नाहीये किंवा मला माझी कुंडली करायची आहे किंवा होती लहानपणी केलेली पण आता ती सापडत नाहीये, तर तुमची कुंडली कुठे करून मिळेल, तर astro.realalpha.net या जर वेबसाईटवर तुम्ही गेलात तर अत्यंत फ्री पद्धतीने तुम्हाला तुमची कुंडली करून मिळेल. फक्त कुंडलीच नाही तर वैदिक ऍस्ट्रॉलॉजी, कृष्णमूर्ती पद्धत, तुमच्या कुंडलीला अनुसरून जी काही इंटरप्रिटेशन्स आहेत, तुम्ही रेमेडीज काय आहेत, तुमचं कुठलं स्थान बळकट आहे, कुठलं
ग्रह बळकट आहे, या सगळ्या गोष्टी खूप सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इंटरप्रिटेशन तुम्हाला या वेबसाईटवर मिळू शकतील, ती सुद्धा फ्री. सो जरूर त्याचा लाभ घ्या या वेबसाईटचा. मी स्वतः हीच वेबसाईट सगळ्या गोष्टींसाठी आता वापरतो. त्यामुळे अल्फा ॲस्ट्रो, सो astro.realalpha.net या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुमची कुंडली करून मिळेल. तुमच्या नातेवाईकांची, तुमच्या ओळखीच्या लोकांची कुंडली तुम्हाला तिथे करता येईल आणि त्याची इंटरप्रिटेशन्सही बघता येतील. सो आपण पटपट बघूया. मेष राशीचाच मध्ये समजा तुमची मेष रास असेल तर ओव्हरऑल तुमच्या 5व्या घरामध्ये, कारण मेष राशीपासून 5वी रास ही सिंह येते. सो प्रेमसंबंध, मुलांशी संवाद किंवा स्वतःच्या अपेक्षा याच्यामध्ये थोडासा अतिरेक टाळलेला बरा. ऍज आय सेड की रवी हा सिंह राशीत येतोय, त्यामुळे आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये जी थिन रेषा आहे ती एस्पेशली प्रेमसंबंध तुमचे, मुलांशी संवाद, कन्सल्टेशन्स या सगळ्या गोष्टी समजून करत असतात तर तिथे राग येणार नाही. काही वेळा कन्सल्टेशन आपण करत असतो, काउन्सिलर असतात आणि एखादी गोष्ट सांगायला गेलं आणि समोरच्याला नाही ऐकली तर आपल्याला अचानक राग येऊ शकतो. काहीतरी आपण त्या क्लायंटला हर्ट होईल असं काहीतरी बोलणं समजा व्हायला नको, याच्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यापेक्षा काय करता येईल तर ते स्थान सर्जनशील कामांचं पण आहे, क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे 5वं स्थान. सो त्याला वेळ द्या, महत्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्या, पण घाई करू नका. सो वर्वेन ही रेमेडी फार उपयोगाची होईल, कारण तिथे एखादी गोष्ट पुशी पद्धतीने सांगण्याची वर्वेनला आवड असते आणि ते पुशिंग त्रासदायक घडू शकतं दुसऱ्या लोकांसाठी. तुमची जर वृषभ रास असेल तर तुमच्या ऑब्व्हियसली 6व्या स्थानामध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत. सो घरातलं वातावरण, आई वडील आणि मानसिक शांतता ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या 4थ्या घरामध्ये हे घडतंय, सॉरी 6व्याने, वृषभ राशीच्या 4थ्या घरामध्ये हे आहे. सो घरातलं वातावरण, आई वडील आणि मानसिक शांतता सुखस्थानामध्ये तुमच्या सिंह रास येते. सो एक 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 इंटरेस्टिंग हे म्हणून सांगतो तुम्हाला. मध्ये एकदा आय थिंक मागच्या वर्षी चंद्रग्रहण होतं सिंह राशीमध्ये आणि तिथे माझ्या एका मित्राचा मला मेसेज आला की त्याच्या आईला अचानक हार्ट अटॅक आला एका पर्टिक्युलर दिवशी. मी एका कॉन्फरन्समध्ये बसलो होतो आणि अचानक मला लक्षात आलं की अरे त्या दिवशी ग्रहण होतं आणि त्याच दिवशी नेमका हार्ट अटॅक आला. म्हणून मी त्या मित्राची कुंडली बायचान्स माझ्याकडे होती, ती मी उघडून बघितली आणि त्याचं वृषभ लग्न होतं. सो वृषभ लग्नापासून 4थ्या घरामध्ये सिंह रास येते. सिंह राशीमध्ये चंद्रग्रहण होतं. चंद्र हा आईला रिप्रेझेंट करतो आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी त्याच्या आईला अचानक त्रास झाला. त्याच्यातून त्या सही सलामत वाचल्या, पण त्यांना त्रास झाला होता या प्रकारचा. मग वृषभ लग्न ज्या ज्या माझ्या मित्रा सगळ्यांचं आहे, ओळखीच्या लोकांचं, माझ्याकडे एक लिस्ट आहे, एक्सेल शीट करून ठेवलेली आहे प्रत्येकाची. त्या सगळ्यांना मी मेसेज करून विचारलं की साधारण काय घडलं या काळामध्ये. तर ऑलमोस्ट 70% लोकांच्या आयुष्यामध्ये 4थं स्थान जे रिप्रेझेंट करतं सुखस्थान, ते आई असेल, प्रॉपर्टी असेल, वाहनं असतील, तिथे काही ना काहीतरी गोष्टी त्या काळात घडलेल्या होत्या. सो तुम्ही थोडंसं रॅशनली, रिअलिस्टिकली आणि तर्कनिष्ठ पद्धतीने काही गोष्टी कन्फर्म करू शकता. अर्थात मी म्हटलं तसं 70% लोकांमध्ये, 30% लोकांमध्ये त्यांनी सांगितलं की काहीच नाही घडलं, एकदम नॉर्मल चाललेलं आहे सगळ्या गोष्टी. सो ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक माणसाला अप्लाय होईल असं नाही, कारण तुमच्या जन्मकुंडलीमधली ग्रहस्थिती पण तेवढीच महत्वाची असते जेवढं गोचर महत्वाचं असतं. सो वृषभेच्या 4थ्या स्थानामध्ये घडणार आहे. सो घराची आवरावर करा या काळामध्ये, घर नीटनेटकं करा, कुटुंबासमोर बरोबर वेळ घालवा. तुमच्या घरासंबंधी समजा काही महत्वाचे निर्णय तुमचे अडलेले असतील, राहिलेले असतील किंवा पेंडिंग असतील तर ते या काळामध्ये, या महिन्याभरामध्ये करायला हरकत नाही. सो वाईन आणि हॉली या रेमेडीज आहेत ज्या तुम्हाला, पुष्पौषधी तुम्हाला आता उपयोगाला ठरू शकतील. मिथुन रास जर तुमची असेल तर तुमच्या 3य स्थानामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. 3य स्थानामध्ये रवी हा सिंह राशीमध्ये येते. तुमची सिंह रास तुमच्या 3य स्थानामध्ये येते. सो तुम्हाला बोलताना शब्द जपून वापरायला हवेत. भावंड, एस्पेशली लहान भावंड, शेजारी किंवा सहकारी जे आजूबाजूला असतात त्यांच्या बरोबर मतभेद होऊ शकतात. तुम्ही जर आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामधली रेषा समजा तुम्ही क्रॉस केलीत तर. सो संवाद, कम्युनिकेशन, एस्पेशली ऑनलाईन कम्युनिकेशन, हे 3ऱ्या स्थानाचं द्योतक आहे. सो ऑनलाईन कम्युनिकेशन नीट ठेवा. लेखन, शिक्षण, सादरीकरण, प्रेझेंटेशन यासाठी या काळाचा उपयोग करा, कारण हे स्थान, हा भाव ते हे स्थान दाखवतं.
सो चेरी प्लम विल हेल्प यू टू कंट्रोल युअर इमोशन्स आणि आत्मविश्वास हा अहंकारामध्ये जाणार नाही याच्यासाठी चेरी प्लमचा उपयोग मिथुन राशीला चांगला होऊ शकेल या काळामध्ये. कर्क रास तुमच्या धनस्थानामध्ये दुसऱ्या स्थानामध्ये सिंह रास आहे आणि तिथे रवी येतोय. सध्या रवी हा तुमच्या स्थानामध्ये होता. सो तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास गेल्या महिन्याभरात कदाचित जाणवला असेल कारण तुमच्या स्वतःच्या राशीमध्ये रवी होता. पण तिथे आता सोलर इक्लिप्स पण घडलं. सो मिक्स्ड गोष्टी घडल्या असतील या गेल्या महिन्याभरामध्ये. पण आता तो धनस्थानात येतोय. सो पैसा, कुटुंब आणि आपली जी व्हॅल्यू सिस्टीम असते त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. त्याच्यामध्ये पुन्हा आत्मविश्वास हट्टीपणाकडे जाणार नाही हे बघा. अनावश्यक खर्चांकडे लक्ष द्या या काळामध्ये. आर्थिक नियोजन जे दुसऱ्या स्थानाचं काम आहे ते बघा. आणि कुटुंबातले महत्वाचे विषय समजा काही चालू असतील तर ते शांतपणे सोडवा. तुमचा रवी आणि सिंह एकत्र आल्यामुळे जो काही तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि तेज येईल त्याने बाकीचे होरपळून जाणार नाहीत याची काळजी घ्या कर्क रास. सो त्यासाठी ओक आणि रॉक वॉटर या पुष्पौषधी खूप उपयोगाला येऊ शकतील. या पुष्पौषधींबद्दल समजा तुम्हाला जास्ती माहिती हवी असेल तर ऑब्व्हियसली आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओज आहेत प्रत्येक पुष्पौषधींचे, किंवा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे पर्टिक्युलर प्रश्न टाकू शकता ज्याला मी ताबडतोब 24 तासामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. सिंहरास तुमचीच सिंहरास आहे. तुमच्याच राशीचा स्वामी तुमच्याच घरामध्ये येतोय. सो हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देण्याचा काळ आहे कारण तुमच्याच पहिल्याच स्थानामध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत लग्न चंद्रकुंडलीच्या. सो अहंकार आणि आत्मविश्वास होण्याची खूप शक्यता आहे या काळामध्ये कारण प्रचंड तेज आणि प्रचंड काय म्हणतात ना राजे पण आता तुमच्याकडे येत आहे. सो नवीन सुरुवात करा. काहीतरी स्वतःचे ध्येय ठरवून नेतृत्वाची संधी समजा तुमच्याकडे येत असेल तर ती स्वीकारा, पण ती योग्य प्रकारे स्वीकारा. नेतृत्व स्वीकारा, हुकुमशाही नको. त्यासाठी वाईन आणि वर्वेन कॅन बी गुड रेमेडीज. कन्या राशीच्या 12व्या स्थानामध्ये व्ययस्थानामध्ये सिंहरास आणि तिथे रवी येतोय. सो अनावश्यक चिंता किंवा झोपेच्या तक्रारी किंवा मनातल्या गोष्टी साठवून ठेवण्याची त्याच्यावर विचार करण्याची जर प्रवृत्ती झालेली असेल तर ती थोडीशी टाळलेली बरी. सो विश्रांती घेणं, ध्यान करणं, एकांत मध्ये जाऊन शांतपणे स्वतःबरोबर काही काळ घालवणं हा अत्यंत चांगला काळ आहे याच्यासाठी, किंवा ते केलेलं बरं. त्याच्यामुळे या बाकीच्या गोष्टी टाळू शकतील. आणि काही अपूर्ण कामं राहिलेली असतील कारण व्यवस्थान हे कुंडलीचं शेवटचं स्थान आहे. सो काही अपूर्ण कामं राहिलेली असतील तर ती पूर्ण करा या काळामध्ये. आणि त्यासाठी ॲग्रीमनी आणि ओक या रेमेडीज तुमच्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरू शकतील. तू राशीच्या 11व्या स्थानामध्ये हे गोचर घडणार आहे. सो 11वं स्थान हे अत्यंत जवळचा मित्रपरिवार किंवा सामाजिक वर्तुळ जे असतं आपलं त्याला रिप्रेझेंट करतं. सो तिथे स्वतःचं मध लादण्याचा मोह टाळा कारण तिथे सिंह आणि रवी एकत्र येत आहेत. त्याच्या त्या क्षेत्रामध्ये जास्ती आपल्याला अति आत्मविश्वास किंवा अहंकार बळावू शकतो किंवा आपल्याला कुठेतरी हुकुमशाही गाजवण्याची एक इच्छा होऊ शकते. सो योग्य लोकांशी संपर्क वाढवा. तुमचं सोशल सर्कल जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करा या काळामध्ये. आणि दीर्घकालीन ध्येयांसाठी योग्य लोकांचं सहकार्य या काळात तुम्हाला मिळू शकतं. ते मिळत असेल तर तुमचा सगळा अभिमान, स्वाभिमान, अहंकार सगळा बाजूला ठेवून ते सहकार्य मिळवायचा प्रयत्न करा. सो वर्वेन आणि लार्ज कॅन बी गुड रेमेडीज टू फॉर दीज पीपल इन दिस काळ. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत. सो तुमच्या करिअर, तुमचं व्यवसाय स्थान याच्यामध्ये वरिष्ठांशी, कारण ते वरिष्ठांचं पण स्थान आहे, सरकारी स्थान आहे. सो सरकारी समजा काही कामं चालू असतील तर तिथे तुम्हाला राग येण्याची किंवा मला कसा काय हा व्यक्ती असं बोलू शकतो वगैरे अशा काहीतरी गोष्टी होण्याची शक्यता आहे. सो सरकारी कामं जर तुमची या काळात चालू असतील तर तिथे थोडासा मनावर संयम राहू दे. करिअरमध्ये उगीच वरिष्ठांशी जास्ती कारण वाद घालू नका किंवा स्वतःला सिद्ध करण्याचा अतिरेक होऊ शकतो आता की मी बरोबर आहे म्हटल्यानंतर मी काही झालं तरी मी काही मागे हटणार नाही असे विचार या काळात मनात प्रबळपणे येऊ शकतात. तर अशा वेळी त्याच्यावर थोडासा लक्ष ठेवा. तिथे असं काही होणार नाही, त्याच्यामुळे कोणी हर्ट होणार नाही, त्याच्यामुळे विचका होणार नाही कामाचा. जी काही आपण कामं करतोय त्याची नोंद ठेवा किंवा ते डॉक्युमेंट होणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं की हे सगळं मी करतोय. काही वेळा असं असतं अनेक लोकांना की तुम्ही कामं करता आणि त्याची योग्य ती नोंद किंवा योग्य त्याचं रिप्रेझेंटेशन होत नाही आणि मग ते तुम्ही केलं हे कळत नाही, बाकीचे त्याचं श्रेय घेऊन जातात. असं नको व्हायला या काळामध्ये. कामाची नोंद ठेवा, जबाबदारी घ्या, पण नम्रपणे ती लोकांपर्यंत पोहोचवा की हे मी केलेलं आहे किंवा या गोष्टी माझ्यामुळे घडलेल्या आहेत.
बरेच वेळा आपण काही काम करत असतो आणि यू आर टेकन फॉर ग्रांटेड. तसं झालं तर आपली तशी वृश्चिक रास आहे. सो राग आपला वाढू शकतो. त्यात रवी आणि सिंह एकत्र येत आहेत. सो वर्वेल आणि वाईन या रेमेडीज तुम्हाला या काळात खूप उपयोगी ठरू शकतील. धनुरास तुमच्या 9व्या स्थानामध्ये हे सगळं येत आहे. सिंह आणि रवी. सो वडीलधारी व्यक्ती, गुरु आणि वरिष्ठ ही आणि वडील यांचं हे स्थान आहे. सो तिथे शांतपणा जरा पाळा. त्यांच्याशी काही मतभेद होत असतील, एखाद्या गोष्टीवर समजा तिथे पटत नसेल, तर ते हळूवारपणे मांडा. खूप द्वेषाने मांडू नका, खूप द्वेषाने मांडू नका. आणि मलाच सगळं माहिती आहे हा दृष्टिकोन थोडासा मागे ठेवा या काळामध्ये. नवीन ज्ञान मिळत असेल, कारण हे खूपच वरच्या लेवलचं ज्ञान, त्याचा हा भाव आहे. सो त्याचं ज्ञान जर तुमच्यापर्यंत येत असेल तर त्याला अगदी खूप खुल्या मनाने सामोरं जा. हा प्रवास उच्च शिक्षणासाठी अत्यंत पूरक काळ असू शकतो. सो तुम्हाला इथे समजा उच्च शिक्षण किंवा प्रवासाची संधी मिळाली तर नक्की घ्या. आणि वाईन आणि बीच या औषधं तुम्हाला या काळामध्ये उपयोगी पडू शकतील. मकर राशीच्या 8व्या स्थानामध्ये या गोष्टी घडत आहेत. सो म्हणजे मकर रास तुमची जर चंद्र रास असेल तर तिथून 8व्या स्थानामध्ये सिंह रास आहे. सो अचानक खर्च किंवा कर्ज किंवा इतरांच्या पैशाशी संबंधित व्यवहारात तुम्ही थोडंसं सावध राहा. तुमची कागदपत्र किंवा विमा, कर, कर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी असतील तर त्याचं नीट नियोजन करा. अनावश्यक धोका काही, कारण हे छुप स्थान पण आहे. सो छुपे जे काही खर्च असतात किंवा ह्या, तर ते थोडंसं या काळामध्ये त्याच्यावर लक्ष दिलेलं बरं. आणि चेस्टनट बर्ड तुमच्या हातून चुका होऊ नयेत, कुठेतरी नीट सगळ्या गोष्टी व्हाव्यात यासाठी चेस्टनट बर्ड इज अ गुड रेमेडी फॉर मकर रास या काळासाठी. कुंभ राशीच्या 7व्या स्थानामध्ये सिंह रास येते आणि तिथे रवी येतोय. तर जोडीदार, मग तो ऍज अ सेड लाईफ पार्टनर किंवा बिझनेस पार्टनर यांच्या बरोबर फार वाद होण्याची शक्यता आहे. तिथे तुमचा स्वाभिमान हा अहंकारामध्ये जाण्याची शक्यता आहे. सो तिथे तसं काही होत नाही याची काळजी घ्या. सो हेकेकरपणा कमी असलेला बरा या काळामध्ये. समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्या. तुमचं बोलणं सांगूच नका किंवा तुम्ही मत मांडूच नका असं कुठे कोणी सांगत नाहीये. फक्त ते मांडताना आपण खूप जहालपणे ते मांडत नाही ना, ह्याची फक्त काळजी घ्यायला हवी. सो भागीदारीमध्ये पारदर्शकता आणि समतोल ठेवला तर गोष्टी चांगल्या होतील. हे सांगण्याचा उद्देश असा असतो की काय होऊ शकतं याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि समजा आपल्याला वेळेत कळलं की अरे हा थोडंसं हे आपल्याला राग होतोय, एस्पेशली या पर्टिक्युलर नात्यांमध्ये, की आयदर तुमचा लाईफ पार्टनर किंवा बिझनेस पार्टनर, तिथे कुठेतरी खटके उडतायत, तर समजा शक्य असेल तर महिनाभर थांबा किंवा समजा शक्य असेल तर 1-2 दिवस थांबा. विचार करा नक्की कसं मांडायचंय, काय मांडायचंय. आपला आत्तापर्यंतचा जी काही रिलेशनशिप आहे, प्रवास आहे, त्याचा विचार करा. आपल्याला पुढे किती प्रवास याच व्यक्तीबरोबर गाठायचा आहे त्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे तुमचं मत मांडा. मांडू नका असं कोणीच सांगत नाहीये. आणि त्याच्यासाठी कसं मांडावं हे जर कळावं असेल तर वाईट, बीच आणि ओक या रेमेडीज तुम्हाला त्यावेळी मदत करू शकतील, की त्या तुमच्यामधला तो द्वेष किंवा एकदम त्वेष असेल तर तो नॉर्मलाइज करायला त्या तुम्हाला मदत करू शकतील. आणि शेवटची मीन रास तुमच्या 6व्या स्थानामध्ये या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. सो यांची मीन रास आहे त्या 6व्या स्थानामध्ये ह्या गोष्टी घडतील. सो कामाचा ताण, आरोग्याच्या सवयी, रोग, रिपू आणि ऋण यांचं हे स्थान आहे. सो ते त्यापैकी कोणी काही तुमचं होणार नाही असं बघा. उष्णतेचे विकार तुम्हाला होणार नाहीत ना याची काळजी घ्या. कामाचा ताण, आरोग्याच्या सवयी आणि सहकाऱ्यांशी मतभेद या गोष्टी होऊ शकतात. एस्पेशली कलिग्स, तुमच्या नोकरीमधले कलिग्स, तर त्यांच्याकडे लक्ष द्या. नोकरीमधले कलिग्स ऍज वेल एज तुमच्याकडे काम करणाऱ्या व्यक्ती, तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्ती, मग ते तुमच्या घरात घरकाम करणाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्याशी भांडणं होऊ शकतात. किंवा तुम्ही जर मॅनेजर असाल, टीम लिडर असाल तर तुमच्या हाताखालच्या व्यक्ती असतील तिथे काही कुरबुरी होऊ शकतात. हा तुमच्या डेली रुटीनचं पण हे स्थान आहे. सो दिनचर्या शिस्तबद्ध केलेली बरी. प्रलंबित कामं काही असतील तर ती पूर्ण करा या काळामध्ये. आणि शरीराला व्यायाम आणि नित्य हालचाल द्या, जेणेकरून त्या लेव्हलला तुमचं रोग, रिपू आणि ऋण तुमच्या फारसे वाट्याला जाणार नाहीत. चेस्टनट बर्ड इज द रेमेडी, गुड रेमेडी फॉर मीन राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये. पण हा प्रश्न येतो की ह्या तुम्ही औषधं सांगितली ठीक आहे, पण ती घ्यायची कशी? तर जी काही 2-4 औषधं तुम्हाला गरजेची आहेत या काळामध्ये, ती त्यातले 2-3 थेंब, 3-4 थेंब तुम्ही तुमच्या रोजच्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी दिवसभरामध्ये संपवू शकता. पण तुम्हाला याच्याबद्दल अजून काही जर माहिती हवी असेल, जर पुष्पौषधी कशा घ्यायच्या, पुष्पौषधी म्हणजे काय, त्या कशा वापरायच्या, त्या कुठे कुठे उपयोगाला येऊ शकतात, तर आपल्याच चॅनलवर
मराठी आणि हिंदीमध्ये 34 व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये आपण पूर्ण कोर्स कव्हर केलेला आहे. तर त्या प्लेलिस्ट नक्की बघा आणि पुष्पौषधी बद्दल अधिकाधिक माहिती घ्या. तुमचे जे काही कॉमेंट्स असतील ते आम्हाला कळवत राहा. अजून तुम्हाला काय ज्योतिषाबद्दल शिकायला आवडेल ते कॉमेंट्स मधून कळवा. पहिले 15 दिवसामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे असे विषय घेतले, पण आता हळूहळू आपण कुंडली कशी बघायची, त्याचे काय नक्की ठिकाणं आहेत, ग्रह काय आहेत, राशी काय आहेत, नक्षत्र काय आहेत, त्याच्याबद्दल माहिती आता हळूहळू आपण याच्या पुढच्या काळामध्ये डिसेंबर पर्यंत घेणार आहोत. सो तुमचे कॉमेंट्स, तुमचे लाईक्स, तुम्ही व्हिडिओ हाईप करताय त्यासाठी खूप धन्यवाद. पण हे करत राहा, कारण असं केल्यामुळे आपला अल्गोरिदम सुधारतो आणि आपला चॅनेल हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आता हाईप करा आणि स्वतःची काळजी घ्या. पुढच्या व्हिडिओ होईपर्यंत आपण नक्कीच असा एखादा नवीन विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.